हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप ही छळाला कंटाळून माहेरी आली आणि म्हणून तिचा जीव वाचला। मयुरीला झालेल्या मारहाणीचे फोटो तिने सादर केलेत। घरात सासू सासरे दीर नणंद अक्षरशः रोज मारहाण करत नवरा घरी नसताना रोज हाल होत होते असं तिने म्हटलंय। एबीपी माझाकडे तिने हगवणेंनी केलेल्या मारहाणीचे फोटो उघड केले। या फोटोमधून मारहाणीची भीषणता दिसून येते। चेहऱ्यावर उमटलेले व्रणच कशा पद्धतीने मारहाण सुरू होती हे सांगण्यासाठी पुरेसे बोलके। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, मयुरीचे फोटो समोर आलेले आहेत। किती अमानुष पद्धतीने तिचा छळ केला जात होता हे समोर आलंय। काय सांगितलंय मयुरीने, काय आबीती आहे तिची? प्रज्ञा, मयुरी जगताप जी हगवणे कुटुंबियाची मोठी सून आहे, तिच्यावर कशा पद्धतीने अन्याय, अत्याचार, हाणमार होत होती, मारहाण होत होती, तिचे काही फोटोज आता समोर आलेले आहेत। तिच्याकडे स्वतः फोटोज आहे आणि मयुरी सध्या आपल्या सोबत आहे। तिच्याकडूनच ऐकूयात कशाचे हे फोटो आहेत, कधी ही मारहाण झालेली आहे आणि काय सगळा हा प्रकार आहे। ताई, जर आपण बघितलं तर खूप वाईट पद्धतीने तुझ्याबरोबर देखील मारहाण झाली आहे। जे आता फोटोज समोर आले ते फोटोज आम्हाला दाखवून काय नेमकी कधीची घटना आहे, का मारलं होतं? म्हणजे हे जेव्हा जेव्हा आम्ही कायम हे म्हणजे भांडणं झालेली आहेत आमची, त्यावेळेस ते मला मारलेलेचे ते मी फोटो प्रूफ म्हणून काढून ठेवलेले आहेत आणि माझ्या फॅमिलीला मी पाठवून ठेवलेले होते आधीचे आधी। हे कुणी मारलेले आहेत आणि का मारलं तुला? माझ्या दिरानी, नंदेनी, सासू सासऱ्यांनी। म्हणजे मी जर कधी प्रत्युत्तर दिलं तर ते कायम मारायला यायचे, दगडफेक वगैरे असं। अक्षरशः एक फोटो तर आहे ज्याच्यामध्ये तुझे कपडे देखील फाडलेले आहेत। काय झालंय, फाटलेत सगळे? म्हणजे माझ्या त्या सासऱ्यांनी माझे कपडे फाडलेले आहेत तिथे, की मी त्यांना प्रत्युत्तर दिलं म्हणून ते कपडे फाडलेले आहेत असं। पण का एवढं राग, का तुझ्याप्रती, का काय मागत होते? अशाच पद्धतीने दोन्ही सुनांना वागणूक देत होते? मी सहन नाही केलं ना त्यांच्या कुठल्या गोष्टी, किंवा मी ऐकून नाही घेतल्या, किंवा माझा मिस्टर माझे साथ द्यायचे म्हणून हे। म्हणजे तू हे सगळं आईवडिलांना तुमच्या सांगितलेलं आहे का ताई? तू हे सगळं एवढ्या पद्धतीने मारत होते, काय नेमकं कारण? म्हणजे पैसे मागायचे, काय त्यांची डिमांड काय होती? नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मला कधी त्यांनी डिमांड नाही केली, इव्हन माझ्या नवऱ्यांनी पण म्हणजे कधी डिमांड नाही केली की हेच पाहिजे ते पाहिजे। पण नंदेचं आणि सासूचं दिराचं कायम असायचं, ही भिकारी आहे, हिची लायकी नाहीये आपल्या घरात, हिला असं सोडून द्यायला सांगू सुशीलला, किंवा तू इथून निघून जा, आम्ही त्याचं दुसरं लग्न करू, असं असायचं। अजून एक माहिती समोर आली आहे, ज्या पद्धतीने तू सीसीटीव्ही दाखवतीये मारहाण, तुमच्या सासऱ्यांकडे आणि दिराकडे दोघांकडे गन लायसन्स म्हणजे गन देखील होतं होतं। काय काही दाखवली तुम्हाला देखील धमकवण्याचा प्रयत्न झालाय? नाही, तसं धमकवण्याचा प्रयत्न नाही होत। दोघांकडे पिस्टल आहे? आहे। तुम्ही बघितली स्वतः? हो, बघितली। त्यांचा भाऊ देखील आहे, त्यांनी देखील बघितली। दोघांकडे पिस्टल आहे, तुला ही देखील माहिती आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा कधी जायचा, भांडणं झाली, हे सगळं जायचो, आम्हाला दिसायचं, पण असं कधी काय त्यात मध्ये काय काढण्यात वगैरे नाही आली अशी। ते कमराला लावून आणायचे? कमरेला कंटिन्यू लावून असायचे। ते घरामध्ये सुद्धा जेव्हा असायचे, बाहेर जायचे तेव्हा कंटिन्यू। कोण कोण लावायचं, कुठली पिस्टल होती, काय माहिती आहे तुम्हाला दोघांच्या? नाही, ते नाही, लायसनवालेच होते। म्हणजे त्यांना रिव्हॉल्वर किंवा पिस्तूल असं काहीतरी जे बोलतात त्या प्रकार दोघांकडे। कुणाकडे असायची ही दोन्ही? एक माझ्या मिस्टरांकडे असायची आणि एक शशांक हगवणे यांच्याकडे असायची। सासऱ्यांकडे देखील होती? नाही, नव्हती, सासऱ्यांकडे नव्हती। तुझे फोटोज आता दाखवलेत, म्हणजे अतिशय अशाच पद्धतीने छोट्या सुनाला, म्हणजे अर्थात वैष्णवीला देखील अशाच पद्धतीने मारहाण व्हायची? हो, व्हायची ह्या प्रकारेच। पण मी कधी त्यांच्यामध्ये पडले नाही, किंवा आम्हाला पडून सुद्धा नाही दिलं, किंवा आम्हाला जावांना बोलून सुद्धा नाही दिलेलं एकमेकांसोबत। तेवढे ते नणंद आणि दीर आणि सासू क्रूर वागायचे माझ्यासोबत, माझ्या मिस्टरांसोबत, म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये कधी पडलेलो नाहीये असं। ज्या पद्धतीने तुला मारलंय, म्हणजे तुम्हाला मारायचे ते तू थांबवायचं, तुमच्या आई वडिलांना तुम्ही जेव्हा सांगितलं, पोलिसांमध्ये तक्रार दिली, काही पोलीस स्टेशनचे देखील फोटो दिसत आहेत, काय व्हायचं मग पुढं? पोलीस माझे म्हणजे तक्रारच घ्यायचे नाही। म्हणजे मी याच्या आधी पण 2दा NC's घेतलेली, त्यांनी कधी FIR नाही केलेली। म्हणजे ज्यावेळेस जे कपडे फाडले, म्हणजे समजूत वगैरे घातलेली त्यांनी, मला पण त्यांना पण, असं समजूत घालून ते प्रकरण मिटवायचे तिथं, का तर त्यांचं वजन आहे म्हणून, म्हणजे हे घरातले प्रकरण मिटले पाहिजेत, नाही वाढणार जास्त, म्हणून ते पण मिटवत राहायचे। आणि हे मिटवायचे तर त्यांनी जास्त फायदा घेतला, की आमचं वजन आहे इथं, आमचं कोण वाकडं नाही करू शकत वगैरे, असं असायचं त्यांचं कायम। एवढ्या जोरात मारायचे, कुणी वाचवायला येत नव्हतं का? कारण एवढं मोठं कुटुंब आहे, म्हणजे सगळं आजूबाजूला लोक सुद्धा। उलट जेव्हा मला मारलं, कपडे फाडले, हे रोडवरचे सगळे बघत होते, पण एकही माझे कामगार लोक पण सगळे बघत होते। पण तेवढा त्यांचा दबाव असल्यामुळे कामगार लोकांनाही, म्हणजे त्यांचं जर काम कुठं सोडून गेले
दुसऱ्या ठिकाणी, तर त्या दुसऱ्या ठिकाणी काम सुद्धा मिळून नाही द्यायचे ते. एवढे म्हणजे ते क्रूर वृत्तीची लोक होती, म्हणून त्यांनी कधी त्यांना बोलूनच दिलं नाही किंवा बोललेच नाही मध्ये कोण. म्हणजे माझे मिस्टर पण त्या ठिकाणी नव्हते, कामगार लोकांनीच फोन करून सांगितलं की दादा तुम्ही लवकर या, वहिनींना मारलंय म्हणून. तुम्ही आता माहेरी आलेल्या आहेत आई वडिलांकडे, किती दिवस झाले तुम्ही इथं आहात? म्हणजे तुम्ही जात नाहीत, त्यांच्याशी बोलत नाहीत सध्या आता, म्हणजे सासू सासरे? सध्या नाही असं नाही, मी जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी आणि माझे मिस्टर सुद्धा बोलत नव्हते. पण त्यांनी अशी कंडिशन निर्माण केली की म्हणजे फायनान्शियली पण आम्हाला ब्लॉक केलं सगळीकडून, म्हणजे फिजिकली मेंटली दोघांना पण, म्हणजे मला पण आणि माझ्या नवऱ्याला पण. म्हणजे आम्हाला खायला सुद्धा मिळून देत नव्हते हे बाहेरून, एवढा ते आम्हाला त्रास द्यायचे. आम्ही कोणाच्या घरी गेलो की त्यांना फोन करायचे, ह्या दोघांना येऊन नका देऊ. नातेवाईकांना पण सांगायचे ही तुमच्या घरात आले तर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. इव्हन माझ्या मोठ्या सासऱ्यांना किंवा बारक्या सासऱ्यांना किंवा आत्या वगैरे असतील त्यांना सगळ्यांना ह्यांनी सांगितलं. गावात प्रत्येकाने माझे जर बर्थडेचे स्टेटस ठेवले तर नणंद सासू फोन करायचे की तिचे स्टेटस का ठेवले तुम्ही, कुणी सांगितलं तुम्हाला, कुणी हक्क दिलाय. नीट जगून देत नव्हते, म्हणजे ते मेंटली एवढे टॉर्चर करायचे ना, म्हणजे माणूस भागच पडेल हे कृत्य करायला असं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं सांगताय, एखादी मुलगी जेव्हा लग्न करून घरात येते ती लक्ष्मी असते घराची, त्याला तेवढ्या प्रेमाने तेवढ्या आदराने ठेवलं जातं. मात्र एवढं मोठं हे पॉलिटिकल घराणं आहे, तुम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे देखील मदतीसाठी कुणी मदतच करत नव्हतं का? कुठं तुम्ही पोलिसांकडे गेलं तर पॉलिटिकल प्रेशर होता, तुम्ही म्हणताय की तक्रार गुन्हा दाखल करत नाही. तुम्हाला एवढ्या जोरात लागलंय, मारलंय तुम्हाला, तरी देखील कुठला गुन्हा दाखल होत नाही? माझ्या म्हणजे जे चुलत सासरे वगैरे त्यांनी मध्यस्थी पण केलं की हे मिटवा, तुम्ही नका त्रास देऊ एवढं, नाही का. तर पण ते त्यांच्या हवेतली भाषा असायची, काय आमचं कोणी वाकडं नाही करू शकत, आम्ही आमचा निर्णय घेऊ, तुम्ही आम्हाला भरवू नका आमच्या पोराला आणि आमच्या सुनेला, असं कायम त्यांचं चालू असायचं. आणि पोलिसांनी गुन्हा दाखल कधी केलाच नाही का? एवढा प्रेशर होता पोलिसांवर? म्हणजे FIR शेवटची झाली, म्हणजे ती खूप लेट झाली की म्हणजे मी 9 वाजता गेले आणि माझी 2 ते 2:30 वाजता FIR घेतली त्यांनी. मी ते फोटो पण आहेत की मी पोलीस स्टेशनमध्ये बाहेर बसून आहे वगैरे, आणि तिथं पण ते समजवायचा प्रयत्न करत होते. म्हणजे सासरे मला पोलिसांसमोर पण शिव्या देत होते असं. पोलिसांनी थांबवलं नाही, समजवलं नाही? एक पोलीस होते की ते बोलले फक्त की इथं ही भाषा इथं करायची, म्हणजे त्यांनी हा शब्द वापरला होता की एक कुत्रे असं बोलले होते, नाही का, पोलिसांसमोर. पण पोलीस पण तिथं म्हटले ही भाषा करायची नाही, नाही का, इथून गप्प बसायला. पण नंतर मग केला ना दखल FIR वगैरे. म्हणजे सासऱ्यांनी म्हणजे एवढं मला त्रास दिलेला आहे की मी सांगूही शकत नाही की मी तुला हे देतो ते देतो ये वगैरे, असे ह्या प्रकारचे घाणेरडे प्रकार घडलेत माझ्यासोबत. तुमच्या बरोबर जे घडलं, तुम्ही त्याचा विरोध केला म्हणून तुम्हाला या पद्धतीने सातत्याने होत होतं. वैष्णवी बरोबर देखील हे होत होतं, जसं तुम्ही सांगितलं की उन्हात उभं केलं जात होतं, तिला मारलं जात होतं, तिच्या अंगावर बरेच वन देखील दिसले. हो, मी या गोष्टीला विरोध केलाय की म्हणजे मी एकत्र राहणार नाही तुमच्यामध्ये किंवा तुम्ही खूप घाणेरडी लोक आहेत, मी हे बोललेले आहे त्यांच्यासमोर. मग मी प्रत्युत्तर द्यायचे म्हणून त्यांना माझा खूप राग यायचा, म्हणून त्यांनी मला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. आणि वैष्णवी कधी बोललीच नाही, त्यामुळे ती गप्पा बसून सगळं सहन करत राहिली असं. तिने सहन केलं म्हणून ते सहनता कुठेतरी अशा पद्धतीने तिने टोकाचं पाऊल उचललं आत्महत्याचं. नक्कीच एका मुलीला काय हवं असतं नक्की की नवऱ्याचा सपोर्ट हवा असतो. बाकी कुणी किती काही असू दे, ती जगाशी लढू शकते जर नवऱ्याचा सपोर्ट असेल तर. जर तिथं नवराच तिच्याशी पाठीशी नसेल तर नक्कीच ती मुलगी ते करू शकते. मोठी सून म्हणून तुम्ही तिथंच राहत होता, बरेच वर्ष तुम्ही हे सगळं सहन केलं. वैष्णवीने जे टोकाचं पाऊल उचललं आत्महत्याचं, हिला आत्महत्या म्हणायचं का हत्या म्हणायचं? आता तिथे काय झालं ते मला माहित नाहीये नक्कीच, पण हे लोक तेवढे भाग पाडतात एखाद्याला की हे करण्यासाठी प्रवृत्त करतात. ती लोक तेवढी ती आहेत, खूप डेंजर लोक आहेत, ते मेंटली हॅरेसमेंट करू शकतात ती. एवढं वाईट? हो, एवढं वाईट करू शकतात नक्कीच. पण आता तुम्ही पुन्हा एकदा वैष्णवीच्या आईवडिलांना जाऊन भेटला, बोललात, आता काय प्रयत्न आहे? म्हणजे त्यांना मी तिची जेव्हा हे होतं तेव्हा अंत्यविधी होती त्यावेळेस मी गेले होते तिथं. त्यांना मी बोललेले आहे माझी काही लागली तुम्हाला मदत तर नक्कीच करा. मी ते पण मला म्हणले तू मुलगी म्हणून, आता माझी एक तर मुलगी गेलेली आहे, तू मला मुलगी म्हणून पाठिंबा दे. मी त्यांच्याशी आहे, म्हणजे त्यांना कुटुंबाला मी साथ देणार आहे. वेळ पडली तर तुम्ही पुन्हा एकदा सासू सासरा दिरा विरोधात गुन्हा दाखल करणार? हो, नक्कीच करणार. त्यांच्याशी अजिबात मी 1.5 वर्ष झालं मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हते, घरात कुठल्याही व्यक्तीशी बोलत नव्हते. फक्त मी माझ्या नवऱ्यासोबत माझे संबंध होते. तुमचा भाऊ देखील आहे. दादा, तू जेव्हा जायचा, कधी भांडणं झाली ताईंनी सांगितलं तर तू देखील पिस्टल हे सगळं बघितलं, तुला कधी धमकवण्यात आलं, काय बोलण्यात आलं? नाही, मला कधी धमकवण्यात नाही आलं, कारण हिच्याबरोबर सगळा प्रकार घडायचा. त्याच्यानंतर ते असे दाखवायचे की आम्ही खूप साधी माणसं,
दाखवायचे दात वेगळे, त्यांचे खायचे दात वेगळे. जेव्हा पोलीस स्टेशनला जाईल तेव्हा तसं काय ते करतच नव्हते. जेव्हा माझी ती भांडणं झाली होती त्याच्यानंतर पोलीस चौकीच्या बाहेर अजून एक भांडणं झाली होती. त्यामध्ये तो निलेश चव्हाण तिथं पण यायचा, तो धमकवायचा. त्यांनी याला मारलं सुद्धा होतं निलेश चव्हाणनी. म्हणजे गचुंड हे असं पकडलं होतं त्याचं, की तुला दाखवतो, तू बाहेर ये, तुला सांगतो मी, असं तसं. आणि कायम आमच्या वादामध्ये तो आमच्या घरामध्ये असायचा. मीटिंग वगैरे बसली की तो असायचा, किंवा त्याचं ऑफिस आहे कर्वेनगरमध्ये, आम्ही तिथं पण असायचो. त्याच्या ऑफिसमध्ये आम्हाला बोलवलं जायचं. म्हणजे आपण बघितलं कशा पद्धतीने मयुरीवर या ठिकाणी अत्याचार होत होते. तिने फोटोज देखील दाखवले. तिचा भाऊ जो आहे त्यांनी देखील बघितलेलं आहे. म्हणजे जे सासरे आहेत राजेंद्र, त्यांच्याकडे पिस्टल होती, यांच्याकडे देखील पिस्टल होती. अशा पद्धतीने त्यांच्याकडे पिस्टल कधी बोलले तुला काय ते असे? नाही, त्यांच्याकडे जेव्हा पोलीस स्टेशनला जेव्हा होती जायचं तेव्हा हिला पोलिसांसमोर वगैरे पण ते बोललेले आहेत भरपूर वेळा. पोलिसांच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या बाहेर वगैरे पण हिला बोललेले आहेत. आपण बघतोय अजून सुद्धा त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवं, अन्यथा अशा पद्धतीने मारहाण देखील झालेली आहे. आपण बघितलं अनेक फोटो, अनेक व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज, पुरावे देखील आहेत. रस्त्यावर देखील मारलेलं आहे. एवढंच काय तर कपडे फाडून रस्त्यावर पळून अशा पद्धतीने सुनांवर या हागोनी कुटुंबियाची जे सदस्य आहेत त्यांच्याकडून अन्याय अत्याचार होत होते. आणि आता आपल्याला जशी मोठी सून सांगते, अतिशय धक्का देणारे एखाद्या म्हणजे जेव्हा एखाद्या मुलीला लग्न करून आपल्या घरी आणलं जातं, ती लक्ष्मी असते, तिचं त्या ठिकाणी घरामध्ये एका मुलीसारखं तिला वागणूक दिली जाते. मात्र या घरात वेगळ्याच पद्धतीने मुलींबरोबर वागणूक होती आणि कठोर कारवाई करावी आणि वेळ पडली तर आणखीन गुन्हे दाखल करण्यासाठी देखील या ठिकाणी मयुरी तयार आहे, ती असं या ठिकाणी सांगते. नेहमी की अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात की दुसऱ्याची मुलगी ज्यावेळी लग्न होऊन घरात येते त्यावेळी तिला मुलीसारखी वागणूक देणं गरजेचं असतं. पण हगवण्यांच्या कुटुंबामध्ये सुनांना घरातल्या पाळीव प्राण्यापेक्षा सुद्धा हीन आणि अत्यंत क्रूर वागणूक दिली गेली आहे. कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी हीच अपेक्षा आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.